तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कदाचित ही तारीखच तर फ्रॉड नाही ना, त्या डॉक्युमेंटवर केलेली सिग्नेचर तर फ्रॉड नाही ना, कदाचित थंब तर चुकीचा नाही लागला ना. ही सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे मित्रांनो. आणि सोबत आज फॉरेन्सिक सायन्सचे म्हणजेच डॉक्युमेंट एक्झामिनरसाठी CID वॅकन्सी जी महाराष्ट्राची आलेली आहे, त्यामध्ये असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरसाठी तुलनात्मक प्रश्न कसे असतात यासाठी मित्रांनो कोणतेही PPT न बनवता डायरेक्ट आमच्या बॅचमधले टॉपिक विथ मॉक टेस्ट उचलून आणलेली आहे बुक. सरळ सरळ तिथे उचलून आणली म्हणजे तुम्हाला समजणार की 80 मार्काची तुलनात्मक टेस्ट सिरीज कशी असणार, त्यामध्ये काय असणार, नेमकं तुलनात्मक म्हणजे काय, नेमकं इमेज बेस म्हणजे नेमकं काय असतं, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून येणार मित्रांनो. त्यामुळे ज्यांनी या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे आणि गेम चेंजिंग ठरणार आहे, कारण तुलनात्मक प्रश्न आहेत, 80 मार्काचे आहेत भाऊ, बरोबर. आणि सोबत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे, शेअर करणे आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका मित्रांनो. कारण कसं आहे ना, हे जे आम्ही व्हिडिओज बनवतो तुमच्यासाठी काहीतरी नवीन कंटेंट घेऊन येतो, याचं एक मोटिवेशन म्हणजे आम्हाला काय माहिती आहे का, तुमची एक लाईक, हे सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. त्यामुळे मित्रांनो लाईक करणे विसरू नका. तर आता मित्रांनो आजचा लेक्चर लवकरात लवकर स्टार्ट करूया. ओके, बघूया क्या गडबड आहे दया. ओके, थोडीशी सेटिंग करावी लागेल मला वाटतं. ओके, तशी तर काही गरज नाही आहे, तर थोडीशी करून घेऊया, कारण ओके म्हणजे तुम्हालाही क्लिअरिटीमध्ये दिसलं पाहिजे ना सगळ्या गोष्टी. ओके नाही, ओके वेट सम मिनिट. ओके ओके, मी पण थोडासा साईडला हटतो आणि इमेज तुमच्यासाठी एकदम फुलमध्ये करतो, जेणेकरून आता तुम्हाला इथं क्लिअरमध्ये दिसणार, बरोबर. चला तर मग आता बघूया फर्स्ट MCQ. हा फर्स्ट MCQ नाही आहे, खूप सारे MCQ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी, बरोबर. ओके ओके ओके, आता एकदम क्लिअर आहे, बरोबर. आता एकदम क्लिअर आहे. आता बघा यामध्ये इंक डिटेक्शन मेथडचा एक प्रश्न आहे. विच टेक्निक इज यूज टू डिटेक्ट अ डिफरंट इंक इन अ डॉक्युमेंट. बस सगळं थोडंसं सांगितलं तुम्हाला. हे जे टॉपिक विथ मॉक टेस्ट आहे यामध्ये असे तुम्हाला MCQ असतील ऑप्शन्स, आणि त्याचं मित्रांनो एकदम म्हणजे त्याच हे इथं PDF मध्ये खाली दाखवतं आहे, पण असं डिटेल एक्सप्लेनेशन, पूर्ण एक्सप्लेनेशन असणार आहे. नुसतं फक्त हे बघा पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यामध्ये, म्हणजे तुम्हाला भाऊसाहेब नोट्सची पण गरज नाही पडणार. हे टॉपिक वाईज मॉक टेस्ट एकदम जोरदार काम करणार तुमच्यासाठी. ओके, आणि याचं ॲन्सर काय असणार हे समजून घेऊ सगळ्यात आधी. इंक डिटेक्शनमध्ये तर इंक डिटेक्शन विच टेक्निक इज यूज टू डिटेक्ट डिफरंट इंक, कोणती टेक्निक आहे जी इंक डिटेक्ट करते तर समजून घ्या मित्रांनो. ए UV लाईट्स ॲनालिसिस, B क्रोमॅटोग्राफी, C इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे आयर स्पेक्ट्रोस्कोपी येते, आणि D X3 इमेजिंग. आता X3 टेक्निक कशी शिकायली यामध्ये नाही, X3 टेक्निक तर होऊ शकत नाही. आयर स्पेक्ट्रोस्कोपी बऱ्यापैकी वाटतंय सर, पण क्रोमॅटोग्राफी हे राईट आन्सर आहे भाऊ. आता मग क्रोमॅटोग्राफीमध्ये मी कोणती क्रोमॅटोग्राफी स्टडी करायला पाहिजे सर, थोडंफार TLC करून टाका, बरोबर. TLC क्रोमॅटोग्राफी काय होतं, ते इंक कम्पेअर करते. आता इंक कम्पेअर करते म्हणजे नेमकं काय करते, तर आयडेंटिफाईंग डिफरंट डायज अँड इन इंक. म्हणजे बघा आयडेंटिफाय डिफरंट डायज अँड प्रेझेंट इन इंक, म्हणजे इंकमध्ये डिफरंट डायज प्रेझेंट आहेत. आता सर म्हणजे डायज काय आहे, तर हे इंक काय आहे, इंकमध्ये काय काय प्रेझेंट असतं, यासाठी मित्रांनो तुम्हाला जे वैष्णवी मॅम आहे त्यांचं लेक्चर बघावं लागेल, बेसिक लेक्चर इंक डिटेक्शनवालं, आत्ताच नुकतंच ॲड केलेलं आहे त्यामध्ये, बरोबर. नंतर हेल्पिंग अ डॉक्युमेंट डिडिंग अ फॉर्जरी डिटेक्शन, म्हणजे काय डॉक्युमेंट फ्रॉड आहे का, कोण डिटेक्ट करणार, क्रोमॅटोग्राफीमध्ये डिटेक्ट करणार, बरोबर. कोणती क्रोमॅटोग्राफी, तर TLC, आणि त्याच्या रिलेटेड आपल्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे मित्रांनो, बरोबर. नंतर पुढे बघूया. हा हे सांगा रे, यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, आर्च, लूप, होल अँड डबल लूप, काय दिसतं तुम्हाला, काय वाटतं सांगा पटकन. बघा हा जो पॅटर्न आहे ना, हा तुम्हाला असं दिसतंय, बरोबर. बघा सर्क्युलर म्हणलं मी, सर्क्युलर म्हणलं का, तर तो झाला होल पॅटर्न, बरोबर. पण असा पॅटर्न जेव्हा तुम्हाला दिसणार तो असणार लूप पॅटर्न. काय असणार, लूप पॅटर्न. म्हणजे ऑप्शन B काय राईट आन्सर आहे, बरोबर. ऑप्शन B इज राईट आन्सर.
आणि हे पण सांगतो तुम्हाला, ह्या लूप पॅटर्नमध्ये ना वन डेल्टा असतो आणि वन कोर असतो. कोर म्हणजे काय, तर हा कोर दिसतो तुम्हाला कोर, आणि डेल्टा म्हणजे काय, असे ट्रायंगल टाईप शेप दिसतं ना तुम्हाला, अशा ट्रायंगल टाईप, तो म्हणजे काय डेल्टा, बरोबर. आणि कोर कुठं असणार, तर कोर या सेंटर पॉईंटवर कोर असणार. सेंटर पॉईंटवर काय असणार, कोर असणार. दिमागात फिट करून ठेवा, सेंटर पॉईंट कोर, सेंटर पॉईंट कोर, सेंटर पॉईंट कोर, बरोबर. ओके, नंतर ट्रायंगल आहे, ट्रायंगल आहे, ट्रायंगल आहे, डेल्टा, ट्रायंगल आहे, डेल्टा. ओके, ह्या हिशोबाने तुम्हाला करून ठेवायचं आहे. नंतर बघूया नेक्स्ट. बघा आता हा प्रश्न थोडासा लेवल अप आहे, बरोबर. लेवल अप आहे म्हणजे काय, आता भाऊ साहेब तुम्हाला डायरेक्ट येणं काय केलं आहे, ॲनालिसिस करा, डायरेक्ट फिंगरप्रिंट दिलेली आहे, तुम्ही ॲनालिसिस करा की काय. बघा, ॲनालाइज द लेटेंट फिंगरप्रिंट शोन द बिलो, आयडेंटिफाय विच टाईप ऑफ फिंगर प्रिंट पॅटर्न इज. हा कोणत्या टाईपचा फिंगरप्रिंट पॅटर्न आहे, आणि भाऊ आयडेंटिफाय करा. आता कसं आयडेंटिफाय करणार, कसं आयडेंटिफाय करणार, हे एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. एकदम अशा लेवलचा आहे, म्हणजे त्यामध्ये येण्याची म्हणजे समजू शकतो, असं जमू शकतं समजा. कारण अशा टाईपचं बनवू शकतं. त्यामध्ये तुम्हाला दिलं डायरेक्ट फिंगरप्रिंट काढून त्या फोटो देऊन दिला, आणि भाऊ तुम्ही आयडेंटिफाय करा आता कोणता आहे. असं प्रश्न पडणार कोणता आहे, पण मी आता तुम्हाला सांगितलं थेरॉटिकली, बरोबर. राऊंडेड असन तर होल असतो, हा राऊंडेड नाही ना तर मग लूप आहे. राऊंडेड नाही ना तर मग लूप आहे, बरोबर. मग लूप आहे ना, बरोबर, लूप आहे. ओके, कारण कसं काय, कारण ते बघा त्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक डेल्टा दिसू राहिला, डेल्टा आणि कोर पण आहे, वन डेल्टा आणि वन कोर, लूप पॅटर्न, सिम्पल. ओके, पुढे बघूया. हां, बरोबर. त्याच रिलेटेड एक प्रश्न दिलेला आहे की बघा तुम्हाला यामध्ये काय दिसतंय, काय दिसतंय बघा, हे बघा तुम्हाला यामध्ये काय दिसतंय, काय दिसतंय. हो सर, डेल्टा तर दिसला सर आम्हाला, मग सेंटरमध्ये कोर पण आहे ना, बघ ना बबल्या, सेंटरमध्ये काय आहे, कोर पण आहे ना, बरोबर. मग याचा राईट आन्सर काय आहे, राईट आन्सर वन डेल्टा वन कोर. यामध्ये काहीतरी ना रिमेंबर दिलेलं आहे, कोर आर द सेंट्रल पार्ट ऑफ द पॅटर्न अँड डेल्टा आर द ट्रायंग्युलर पॉईंट. अच्छा, वेर रिज मीट अँड डायव्हर्ज. रिच जे आहेत आपले, हे जे असे बारीक असतात ना, हे थंबचे, हे बघा, हे तुम्हाला काय माहिती दिसतं की नाही दिसणार यामध्ये, हे बघा, हे जे थंबचे ह्या साईडला जे असतील, ह्या साईडला जे इथे सुरुवात तुम्हाला रिच येते, बरोबर. ह्या सेंटर पॉईंटमध्ये जर बघितलं तुम्ही तर काय असणार, कोर असणार. आणि हे जे इथं जे तुम्हाला थंब, प्रत्येक थंबमध्ये असे दिसू राहिले ना, असे ट्रायंग्युलर दिसत असतील, त्यामध्ये बघा दिसत असतील तुम्हाला नक्की, तो काय आहे, तो डेल्टा आहे. मग बघा, आणि हे जे फिंगरप्रिंट आहे ना भाऊ साहेब, हे प्रत्येकाचे डिफरंट डिफरंट फिंगरप्रिंट आहे. इव्हन ट्विन जरी असला, सक्का भाऊ सोळा भाऊ, एकदम सगळा म्हणजे जुळवे जरी असले, जुळवा आहे की नाही, सलमान खान सारखा जुळवा जरी असला ना, त्याचे पण फिंगरप्रिंट सेम नसणार आहे भाऊ, त्याचे पण फिंगरप्रिंट एकदम डिफरंट असणार. म्हणजे युनिक आयडेंटिटी आहे आपली, फिंगरप्रिंट काय आहे, युनिक आयडेंटिटी आहे, बरोबर. पुढे बघूया. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे बघा, सिग्नेचर अनालिसिस अँड ऑथेंटिकेशन. आता सर कसं काय सर आयडेंटिफाय करायचं सर आम्ही आता, बरोबर. म्हणजे आयडेंटिफाय नेमकं करायचं तरी कसं काय, तर बघा आता मी एकदम थोडक्यात तुम्हाला सांगतो की काय असणार आहे. आता बघा ह्यामध्ये पहिले प्रश्न बघून घेऊ, काय नेमका ना, आपण स्टडी करत पैशाचा प्रश्न काय वेगळाच निघायचा, बरोबर. बेस्ड ऑन द व्हिज्युअल एव्हिडन्स विच स्पेसिफिक फॉरेन्सिक कॅरेक्टरिस्टिक, विच स्पेसिफिक forensic characteristic best indicates that signature 3 हा signature, अच्छा, signature 3 यामध्ये नाहीच रे, अच्छा बरं ठीक आहे, इज ट्रेस, अच्छा हा 1 2, अच्छा ही 3 असणार, हां ट्रेस केलेली ना, अच्छा हां सिग्नेचर 3 इज अ ट्रेस फॉर्जरी, बरोबर आहे, ट्रेस फॉर्जरी. हां, ते प्रश्न थोडा चुकला आहे, ट्रेस फॉर्जरी रादर दॅन अ सिम्पल रिहँड इमिटेशन सिग्नेचर 2. ओके, आता यामध्ये बघा तुम्हाला काय होतं आहे की तुम्हाला कशावरून समजा की हे जे सिग्नेचर आहे एकदम एकदम ट्रेस, यामध्ये ट्रेसिंगमध्ये घेतलं आपण, याला ट्रेस का म्हणायचं आपण याला, तर बघा मी समजा जर माझी सिग्नेचर करणार, आता यामध्ये माझा जो स्पीड आहे तो असा नॅचरली आहे, बरोबर. मी असा विचार नाही केला की बाबा मी असं करणार, मी तसं करणार, बरोबर. म्हणजेच काय होतंय की माझा जो स्पीड आहे तो थोडासा कधी अनकॉन्स्टंट आहे. आणि बघा प्रेशर पण, बघा मी प्रेशर पण असा डीप नाही देतो, मी डायरेक्ट करून राहिलो माझी सिग्नेचर, मी डायरेक्ट करून राहिलो, प्रेशर पण नाही देऊन राहिलो. पण ज्या वेळेस आता मला समजा एखाद्याची सिग्नेचर करायची आहे भाऊसाहेब, तर मी काय करणार, मी पहिल्यांदा आता माझी सिग्नेचर मी असा करणार, मी बघणार ना तो काय करतो तर असा करणार. बघा प्रेशर कॉन्स्टंट एकदम, बरोबर, एकदम म्हणजे डीप एकदम, बरोबर. आणि स्पीडची पण कमी आहे, लॅक ऑफ स्पीड. बघा माझा स्पीड बघा एकदम स्पीडमध्ये,
बघा मी स्पीड एकदम स्पीडमध्ये आहे ना, पण इथं काय आहे, इथंसा भाऊसाहेब स्पीड जो आहे तो असा आरामात घेऊन राहिला भाऊसाहेब, आरामात घेऊन राहिला. त्याला वाटलं की बांधवायला वाटलं कोणाला समजणारच नाही आहे की नाही. त्या बांधणाऱ्याला असं वाटलं की बाबा कोणाला समजणारच नाही आहे. त्यानं काय केलं बघा, इथं इथं बघा स्पीड स्पीड स्पीड, बरोबर. स्पीड लयच कमी म्हणजे त्यानं विचार केला की बाबा कोण पकडणं आपल्याला, बरोबर. फॉरेन्सिक टीम आहे ना भाऊजी, फॉरेन्सिक टीम अभि जिंदा आहे, बरोबर. मग यामध्ये बघा काय म्हणतोय, कॉन्स्टंट अँड डीप प्रेशर म्हणजेच काय, यामध्ये कोणतं आहे, अनयुज्युअल कॅपिलायझेशन नाही होऊ शकत, कॅपिटलायझेशन नाही होऊ शकत, पेनिस्ट्रेशन्स अँड ओब्ली लाईन्स नाही होऊ शकत, युनिफॉर्म प्रेशर अँड लॅक ऑफ स्पीड व्हेरिएशन. बघा ट्रेस केलेली आहे ना, मग त्यामध्ये काय होतं, ज्यामध्ये आता ट्रेस केलेली आहेत ना, वेट अ मिनिट, ओके. तर ज्यामध्ये आता हे स्पीड काय म्हणतो, हां, ज्यामध्ये हे ट्रेस केलेले आहेत ना, यामध्ये ऑप्शन सी हे करेक्टर दिसून येणार, युनिफॉर्म प्रेशर अँड लॅक ऑफ स्पीड व्हेरिएशन. खूप सारं स्पीड कमी दिसणार आपल्याला त्यामध्ये, बरोबर. कुठं कुठं एक हे दिसणार, स्टॉप दिसणार. बघा आपण आपली सिग्नेचर काढताना विचार करत नाही, नॅचरली काढतो, पण जेव्हा कोणी आपली कॉपी करतं तो स्टॉप घेतो. त्याला स्टॉप किती वेळा घेतला, कुठं घेतला, बरोबर. स्पीड किती कॉन्स्टंट होता, किती स्पीडनं आली, बरोबर, सिग्नेचर झाली, कुठं कुठं स्पीड कमी झाला, हे सगळं ऑब्झर्वेशन करण्याचं काम कोणाचं असतं, तर डॉक्युमेंट एक्झामिनरचं असतं भाऊसाहेब. म्हणजेच काय, तर भविष्यात तुमचं असणार आहे, बरोबर. पुढे बघूया. हां, विच केमिकल वॉज यूज टू रिव्हील द फिंगरप्रिंट ऑन द सरफेस शोन बिलो. कोणतं बघा तुम्हाला जे फिंगरप्रिंट दिसून राहिलं तुम्हाला आणि स्प्रे मारून राहिला, सांगा तुम्हाला तर कोणतं फिंगरप्रिंट असणार ते, सांगा रे भाऊ. बघा एक निनहायड्रन बद्दल तुम्हाला, निनहायड्रन इज अ स्टँडर्ड केमिकल रिएजंट यूज टू डिटेक्ट लॅटंट फिंगरप्रिंट. बघा पहिली गोष्ट, हे काय, हे लॅटंट फिंगरप्रिंट डिटेक्ट करतं. लॅटंट फिंगरप्रिंट म्हणजे काय हो सरजी, अहो ते फिंगरप्रिंट जे एकदम असे इनविजिबल असतात, दिसून नाही राहिले, त्याला व्हिजिबल करण्याचं काम कोण करणार, निनहायड्रन करणार. ऑप्शन ए एकदम राईट आन्सर आहे भाऊसाहेब, बरोबर. आणि यामध्ये हां, यामध्ये जो कलर शो होणार तो पण पर्पल कलर शो होणार, हे पण लक्षात ठेवायचं, बरोबर. पुढे बघूया. हां, आता सिल्वर नायट्रेट. आता सिल्वर नायट्रेटबद्दल हा एक प्रश्न आलेला आहे बघा. आता सिल्वर नायट्रेटचा यूज काय आहे, तर यामध्ये एवढं समजलं की AgNO3, यामध्ये सिल्वर नायट्रेटचं AgNO3, बरोबर, सिल्वर नायट्रेट. मग याचा काय यूज आहे बाबा, हा काय करतो, तर बघा लक्ष द्या. तुम्हाला एक म्हणजे थोडंसं इन्फॉर्मेशन सांगतो की काय होतं, हे पोरस जे असणार, पोरस सरफेस टाईप जे असणार आहेत, म्हणजे पोरस सरफेस जे असणार आहे, हे काय यामध्ये काय होतं, जो स्वीट्स आहे म्हणजे आपला घाम आहे तो ॲब्झॉर्ब होऊन जातो, बरोबर. आणि त्यावर जे फिंगरप्रिंट आहे ते डिटेक्ट करण्याचं काम कोण करतं, तर सिल्वर नायट्रेट करतं. म्हणजे घाम तर हाही ॲब्झॉर्ब नाही करू शकत ना मोबाईल वगैरे, मग कोण, तर डॉलर बिल्स, बरोबर, डॉलर बिल्स हे काय करतात, हे म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट जे ते घाम ॲब्झॉर्ब करेन, त्यावर फिंगरप्रिंट शोधण्याचं काम कोण करणार, सिल्वर नायट्रेट करणार. हे पण थोडीफार इन्फॉर्मेशन पाहिजे मित्रांनो फॉरेन्सिक रिलेटेड. बघा आणखी एकदम छान इमेज आलेली आहे, बरोबर. विच इन्स्ट्रुमेंट ऑर स्पेशलाइज टेक्निक मोस्ट इफेक्टिव्ह डिटेक्टिंग अ फेंट ऑर ओल्ड लेटेंट फिंगरप्रिंट ऑन नॉन पोरस सरफेस दॅट कॅन नॉट बी रिझॉल्व विथ द कन्व्हेन्शनल डस्टिंग पावडर. अरे बापरे, आता बघा याच्यासाठी काय होणार सर यूज, हे तर आम्हाला काही माहितीच नाही सर, काय यूज होणार यासाठी. बघा ऑप्शन सी, ऑप्शन सी इज राईट आन्सर. मग से हे आहे काय नेमकं सर, हे याला म्हणणार मी ALS. सर ALS म्हणजे काय, तर अल्टरनेट लाईट सोर्स. ALS म्हणजे काय, तर अल्टरनेट लाईट सोर्स. ALS म्हणजे अल्टरनेट लाईट सोर्स, दिमागात फिट करून घ्या. हे यूज होणार अल्टरनेट लाईट सोर्स कशासाठी, तर लेटेंट फिंगरप्रिंट ऑब्झर्व करणं म्हणजे आयडेंटिफाय डिटेक्ट करण्यासाठी ते यूज होणार, बरोबर. आणि हे एक ओल्ड फेंट फ्रेंड्स जे डिटेक्ट समजा आता जे ओल्ड आहेत एकदम पेंट फ्रिंग एकदम फेंट आहेत, जे डिटेक्ट नाही करू शकत आपण, तर ते डिटेक्ट होऊन जातील, बरोबर, ALSना, बरोबर. नेक्स्ट पुढे बघूया. हां, तर लुक क्लोजली द फिंगरप्रिंट इम्प्रेशन प्रेस इन टू द सॉफ्ट क्ले मटेरियल. दिसते का रे, दिसते ओके.
एव्हरीथिंग इज फाईन. ओके, तर वॉट टर्म इज यूज टू डिस्क्राईब द टाईप ऑफ फिंगरप्रिंट. आता हे कोणते फिंगरप्रिंट आहे सर? बरोबर, हे तर कशावर तरी प्रश्न झालेली ना सर, त्याला मी कोणतं फिंगरप्रिंट म्हणायला पाहिजे सर? तर याला म्हणायला पाहिजे आपण प्लास्टिक फिंगरप्रिंट. आता प्लास्टिक फिंगरप्रिंट म्हणजेच काय, तर हे प्लास्टिक फिंगरप्रिंट कुठे दिसणार आपल्याला? सॉफ्ट अँड पिलेबल मटेरियल्स लाईक क्ले, वॅक्स, सोप, बटर. मग समजा आता बघा, मला काहीतरी कोणाची तरी फिंगरप्रिंट घ्यायची, मी काय असं म्हणजे असं पण घेऊ शकतो ना, सॉफ्ट क्लेवरती, म्हणजे थोडक्यात जे सॉफ्ट मटेरियल आहेत, म्हणजे वॅक्स झालं, क्ले झालं, सोप झालं, यावर कोणते फिंगरप्रिंट असतील? तर 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 प्लास्टिक फिंगरप्रिंट असतील, प्लास्टिक फिंगरप्रिंट असतील. आणि सी इज द राईट आन्सर. बरोबर, पुढे घेऊया. काय यूट्यूबमधलं की थोडंसं वेळेचं खूप नियोजन करावं लागतं, बरोबर, त्यामुळे थोडंसं फास्ट होत असेल मे बी. ओके, पण तुम्हाला एवढं तर मला माहिती आहे की तुम्हाला थोडंफार त्यामधलं एकदा परत बघितलं ना तर नक्की समजून येणार. बरोबर, आता हा बघा, हा प्रश्न आहे आताच आपण बघितलेला आहे. पण आता अशा वेळेस जर असा विचारला तर आपल्याला असं पण माहिती पाहिजे, निहायड्रीन स्प्रिंग अँड हिटिंग. बघा, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत की कोणतं केमिकल यूज होतं फिंगरप्रिंटसाठी, फिंगरप्रिंटचे टाईप कोणते, लॅटंट कोणता आहे, बरोबर, प्लास्टिक फिंगरप्रिंट कोणता आहे, बरोबर, ह्या सगळ्या पेटंट फिंगरप्रिंट कोणता आहे, होल कशाला म्हणतात, लूप कशाला म्हणतात, डेल्टा कोणता आहे, कोर कोणता आहे, या फिंगरप्रिंट सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत आपल्याला. टी एल सी तर ते तुम्हाला निवृत्ती सर शिकवूनच राहिले, त्यात तर काही विशेष नाही. बरोबर, नेक्स्ट बघूया. ओके ओके, आता बघा, यामध्ये तुम्हाला अवश्य पण दिलेले आहेत आणि हे बघा पूर्ण तुम्हाला थेरी पण दिलेली आहे की एकदम डीपमध्ये थेरी दिलेली आहे यामध्ये. म्हणजे तुम्ही शिकवणं तुम्हाला एकदम एक्झाम रिलेटेड असणार आहे. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा काही रीड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो हे टॉपिक विथ मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, ब्रह्मास्त्र ठरणार आहे मित्रांनो. कारण बघा, डीपमध्ये इन्फॉर्मेशन दिली प्रत्येक गोष्टीची. बघा, प्लास्टिक फिंगरप्रिंट डीपमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बरोबर, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एकतर विजन 247 ही ॲप आहे, ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायची, नाहीतर 7875008738 या हेल्पलाईन नंबरवरती काय करायचं आहे, एकतर मला कॉन्टॅक्ट करा. बरोबर, अच्छा 2 मिनिट, तुम्हाला नंबर दिसतो नाही होणार आहे ना. बरं बरं बरं, परत एकदा सांगतोय, 7875008738 या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ओके, आणि हे जे तुम्हाला हे जे नोट्स वगैरे आहेत हे पण तिथे बॅचमध्ये अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि सध्या ईद मुबारकचा डिस्काउंट चालू आहे, अप टू 30% डिस्काउंट भेटणार आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये तुम्हाला खूप सारे टीचर्स शिकवायला असतील. बरोबर, म्हणजे बॅच म्हणजे काय झालं की बॅचमध्ये तुम्हाला असं नाही की बाबा एक टीचर शिकवायला, खूप सारे टीचर्स शिकवायला तुम्हाला. तुमचं बऱ्यापैकी सिलेबस एवढ्यात कवर होऊनच जाणार आहे. आणि तीच बॅच परत रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण तुम्हाला दिसून येणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, त्या विजन 24 ॲप ठेवून तुम्हाला फक्त एक काय म्हणता पेड कंटेनच नाही आहे. पेड कंटेंट पण असं नाही की पेड कंटेंट देतो, फ्री कंटेंट पण देतो. विकली फ्री मॉक टेस्ट पण त्यामध्ये आहे, तुम्ही ते पण देऊ शकता. थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाणार. बरोबर, विकली म्हणजे संडे टू संडे ॲड होतं. आणि मोस्ट ऑफ द टॉपिक वाईज मॉक टेस्टची खूप ब्रह्मास्त्र घेऊन जाणार तुमच्यासाठी. सोबत बघा, हीच टॉपिक वाईज मॉक टेस्ट तुम्हाला टेक्निकल बॅचमध्ये पण दिसणार फ्रीमध्ये, आणि नॉन टेक्निकलमध्ये पण दिसणार फ्रीमध्ये. 120 मार्काचा पोर्शन वेगळा असणार आणि टेक्निकल मार्काचा पोर्शन म्हणजेच काय, तुलनात्मक प्रश्न वेगळे असतील. बरोबर, लवकरात लवकर मित्रांनो स्टडीला लागा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा, तर लाईक करणे आणि शेअर करणे आणि सबस्क्राईब करणे विसरू नका. आणि बेल आयकॉनला प्रेस करणे ते पण विसरू नका. बरोबर, चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा आणि ॲप पण डाउनलोड करणं विसरू नका. फ्रीचं कंटेंट आहे भाऊसाहेब, त्यामध्ये तुम्हाला खरंच डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पण भेटणार आहे. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो.